हॅलो हॅलो. नमस्कार तुमच्या सगळ्यांचा. का जादू सारून जाम भारी. आज खेडमध्ये तुम्हा सगळ्यांना भेटायची फार इच्छा होती. त्यानिमित्ताने मी इथे पोहोचलो आहे. रोज कार्यक्रम हा असल्यामुळे थोडासा आवाज बसलाय. थँक्यू बोलीस बाय. तर जसं जसं तुम्हाला कळेल, जसं जसं वाटेल तेव्हा तेव्हा टाळ्या वाजवा, म्हणजे माझा उत्स्फूर्तपणे जास्त वाटेल. थांब ना जरा, बोलू दे काहीतरी. खेळमधले हे सगळेच कलाकार आहेत. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी माणसाला माणसाबरोबर वागण्याची प्रेरणा दिली असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझे आई बाबा या सगळ्यांना विनम्र अभिवादन. माझे सगळे कर्मचारी, या शाळेचे सगळे प्राध्यापक, या शाळेतल्या सगळ्या प्राध्यापिका यांना नमस्कार. बंधू आणि त्यांच्याच भगिनींनो, माझ्या मैत्रिणींनो, खूप बरं वाटलं. खरं तर सकाळपासून आम्ही निघालो प्रवासात. ज्यांच्यामुळे इथपर्यंत पोचलो ते आमचे अनिल राजम आणि त्यांचे भाऊ डॉक्टर राजेश राजम. म्हणजे अनुभव तर 4 वर्ष सिनियर कॉलेजला प्रभारी प्राचार्य होते. 10 वर्ष मराठी विषयाचे अधिखाद्य म्हणून त्यांनी अनुभव घेतलेला आहे. ICS महाविद्यालय खेड येथे गेली 10 वर्ष ते ग्रंथपाल म्हणून कार्य करत आहेत. नॉमिनेशन गेली 3 वर्ष मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवाच्या रत्नागिरी नॉर्थ झोनचे सहसन्मायक आहेत. विविध विषयावरती ब्लॉग लेखन आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे आपल्या विभागात राहतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, ज्यांच्यामुळे मी इथे उपस्थित राहील. आता मंडळी, अभिनय हा क्षेत्र तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आपल्या पालकांनी आपल्या मुलामध्ये काय काय गुण आहेत ते जरा शोधणं फार गरजेचं आहे. थोडासा माझा अपराव द्या जरा, कारण माझा कमी आहे, तुझा येऊ दे. तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा. आपला मुलगा नेमकं काय करतोय. नाही तर बाजूला जर डान्स करत असेल तर आपल्या मुलाला डान्सला पाठवू नका. बाजूला गात असेल तर आपल्या मुलाला गाणं करू देऊ नका. त्याच्यात काय आहे, त्याच्या ब्लडमध्ये कुठला जम्स आहे, थोडक्यात मराठीत त्याला किडा म्हणतात. तो कुठला किडा आहे हा जरा शोधायला पाहिजे. तर तो किडा शोधला तर तुमचा वेळ आणि त्याचा वेळ फुकट जाणार नाही. नाही तर बऱ्याचदा काय होतं, क्रिकेटमध्ये पैसे खूप मिळतात म्हणून आई बाबा त्याला क्रिकेटचं किट आणून देतात, पण त्या बिचाऱ्याला बॉल सुद्धा पकडता येत नाही. तर तसं करू नका. थोडंसं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे, फार गरज आहे ऑब्झर्वेशनची. आपण घरातून बाहेर पडल्यापासून बाहेर एक भिकारी भेटेल, दारुड्या भेटेल, अनेक लोक भेटतील. तर त्यांचं ऑब्झर्वेशन जर केलं तर अभिनय करायला फार प्रॉब्लेम येणार नाही. कारण मी जवळजवळ हे सगळ्या गोष्टी शोधून आम्ही करतो. आमच्याकडे पण ती गोष्ट असल्यामुळे आम्हाला कुठलंही कॅरेक्टर दिलं तर आम्ही करतो. आता भाषा सुद्धा अशा प्रकारच्या आहेत की दर 10 किलोमीटर भाषा बदलत असते. मी कोकणातला आहे. आजही कोकणात गेलो तर मी तसंच बोलतो. जल्ल काय बोलतो, नलाच्या बाजूला तलाची खोली, जल्ल त्वाण तुझा वासाडी असा चालायच, हात हलवी, पान सुपारी नाही आणली, जल्ल त्वाण तुझं, तिथं बटर तरी आणायची वासाड्या. चायत फुगून प्याला असताना मी, आमची आजी गावी गेलं की अशीच बोलायची. पण माझं गाव कुंभारखाणी, त्याच्या पुढे जरा गेलं तुम्ही इतका मग संगमेश्वर लागतो. काय झालेलं, कंदलकर भावकीने सगळी भांडणं केली, कोपा फुटलीत, आता बशी चच्चापीवर रांडेचा. जरा पुढे गेलात की मग मालवण पट्टा लागतो.
औषध खाऊ कोल्यान ती माय झ मोठा चक्र म्हणीला माका सांगत औषध परब माका सांगतो अरबकडे जातो तो माका सांगत परब खडपाच्या खाची मंदी कोल्लू आलो मामान ढ्यांगा वर केल्यान माय झोय कोल्लू फिल माका सांगतो औषध कोल्लू थोडा पुढे असं सरकत गेलं की आपण पश्चिम महाराष्ट्राकडे बोलतो राम 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 मंडळी तर मंडळी पश्चिम महाराष्ट्राच्या परंपरेला अनुसरून गण झालेले अरे तुमच्या मायचं टकोरं आणलं तुमच्या कवर वाट बघायची टाळ्या होऊन जाऊ दे राव पुढे सरकलात की नाशिककडे जातो इडे भाऊ तिडे पिढे ठेवले तू आला बसायला बाईचं लय भारी काम हे बाई माणूस म्हणजे एक नंबर त्याच्या पुढे तुम्ही सरकलात मले सांगून राहिले तुले कळले का नाही ते हायचा जांगड गुत्ता ते हा बायना बाटोळ कळे नाही भाई तुला त्याच्या पुढे तुम्ही सरकलात की मी हळूहळू कोल्हापूरचा पट्टा येतो कोल्हापूर म्हणजे भाकर आणि ठेचा खाणारी माणसं कायम डोकं गरम इकडे का करायला हित आणि मला सांगायला लागले भाई चालते आमचं ठरले ते रांडचं मला नको सांगू तू आणि मग पुढे गेलात की साऊथ थोडस कर्नाटक या बाजूला इप नोन कुडतं नम्म ननकडतो नम्म नानन पडतले उप नोन कुडतो नम्म नानन पडताले येन मोडतले कान फोडतले त्यांना वाटतं मी त्यांच्याच भावकीतलाय बऱ्याच माझा कलर तसा असल्यामुळे बऱ्याचदा बसमध्ये ट्रेनमध्ये भेटल्यावर मला बघा अण्णा उपनून कुडतं नम्म बरं मग त्यांच्या लक्षात येतं हा आपल्या भावकीतला नाही अन्ना मेरे थोड़े प्रॉब्लम हमको अंधेरी को जाने के ये बस जाएगा कि मेरे को पता नहीं का बोला बैठो जाएगा पुढे तुम्ही सरकलात की केरला म्हणजे जिभेचं तुकडं पडतील असं बोलतात ते रुत्कत नारा पातूर मृत्यूत नाना पडतो लुपूर मरतात आपण नाही बोलायचं आपल्याला जे पाहिजे बाबा पुढे सरकलात की मँगलोरी माणसं म्हणजे तोंडात गुलाबजामुन ठेवल्यासारखं बोलतात उत्कमत्त मुल्ल मुम्मू लाल पत्कत मन्नी मुल्ल कत्त मामन पत्तली पुढे तुम्ही हळूहळू सरकलात का सरदारी पड़ ओ सत श्री अकाल पुत्र ओ किथे जाना यार तेरी नाल मुंडा बेटा तू चाहता क्या यार अब तू भी रह गया अधूरा मैं भी रह गई अधूरी तेरी होर मजबूरी मेरी होर मजबूरी रह गए छन्ने बिच चूरी तकदीर बन के कि खतिया में तेरी हीर बन के नाही कळलं तरी टाळ्या वाजवा असं काय नाही सरदार जे असतं तर बिचारी वाजवले असते आणि मग पुढे तुम्ही हरू सांगत की मग गुजराती पट्टा गुजराती मंडळी जिथं जातात तिथं इतका गोंगाट घालतात इतकं बोलतं सांगायला लागतं अरे बाबा थांबा 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 હું બાપુ અહીંયા ક્યાં ઓછી તારી દીકરીના લગ્નમાં બહુ મજા આવશે હું વાત કરું છું અરે આમ તારી આમ इथे હું સારી વાત કરે છે असं करता करता प्रवास करत ही मंडळी पाणीपुरीच्या ठिकाणी फार गर्दी करतात ए भैया અહીંયા मेरी बात सांभळ म्हणे मोठी पुरी जो आहे पाणीपुरीवाल्याकडे ते लोक पाणीपुरी मागतात म्हणे मोठी पुरी जो आहे याने आलू चाट न म्हणे रगडो भैया डायरेक्ट गावी मग तुम्ही पुढे घेतलात की आमच्याकडे दूधवाला आता आपल्याकडे दूधवाले आपणच दूध काढतो गावामध्ये पण मुंबईत दूधवाला भाई असतो अरे बहन जी बहुत ही बढ़िया बात हमरा समझ में नहीं आई बहुत तकलीफ होता देखो माजी अरे माजी देखो क्या है कल से हम कटली नहीं लाएंगे सर में बहुत तकलीफ होता है कल से हम कड़ी कोयले पे दूध की थैली अडकाएंगे समझा है का हा म्हणजे नाही कळलं तरी वाजवा आज काय अडचण तर आपल्या घरातली आजी मावशी काय बोलते ए मेल्या भैया वसाड़े इधर को आओ ओ कल से तुम हमारे कड़ी कोयले पे दूध का थैली अड़काएंगा न मंग सगला दूध खाली सांडेंगा
कारण सगला नासेगा उसका क्या है। भैया वो तो अरे बहन जी हमारा दूध नहीं नासेगा, अरे माँ जी हमारा दूध नहीं नासेगा, कहे तुमने बराबर भांडी नहीं घासा है ना इसलिए नासा है। आणि मग पुढे तुम्ही गेलात, ज्या भाषेने मला प्रेम दिलं, ज्या भाषेने माझी ओळख आहे, माझे आगरी मित्र खूप आहे ज्यांच्या हळदीत जाऊन मी ती भाषा ऑब्झर्व केली, ती म्हणजे करे चातल्या सैली फालतुगिरी कानपर भरू वचर इकडे जाम भारी बोलतो मी तुला नाही सांगतो रे। बऱ्याचदा मला फोन पण येतो, अरुण कदम सर बोलायचं आहे, हा बोला ना, नाही 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 अरुण कदमला बोलवा। मी सारखा नेहमी बोलू असं नाही बोलत नेहमी ना मी सारखा, तर त्यांना वाटतं की हा सुद्धा आगरी आहे। तर अनेक भाषा थोड्या थोड्या बोलल्यामुळे तुम्हाला अनेक कॅरेक्टर करतायत, कुठले कॅरेक्टरला तर आम्ही घाबरत नाही, त्याच्यासाठी प्रत्येकाने हे ऑब्झर्वेशन करणं फार गरजेचं आहे। आयुष्यामध्ये वेळ ही फार महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते काम करणं फार गरजेचं आहे। तेव्हा आपल्या पालकांनी आपल्या पाल्याकडे, आपल्या मुलाकडे, त्याच्याकडे काय गुण आहेत ते चेक केले तर मला वाटतं पुढे काहीच होणार नाही। आपण आता ह्याच्या पुढे जे शाळा मास्तरांचं स्किट असतं, जे आम्ही कॉमेडी एक्सप्रेसमध्ये करायचो, ते स्किट आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहे। आमच्या शिक्षिका आहेत ज्या धनश्री दळवी, त्यांच्याबरोबर। थँक्यू।